तर नमस्कार मित्रांनो, एसी ब्लॉग्स मध्ये परत तुमचं स्वागत आहे. तर आता मी आलो येवल्याला. तसं मी मुंबईला राहतो, तिथे शिकतो, काकाकडे शिकतो, पण माझं मूळ गाव म्हणायला गेलं तर मी येवल्याचाच निवासी आहे. तर आपण आलोय संक्रांतीच्या 15 दिवस आधी पारंपरिक मांजाची पद्धत बघण्यासाठी. तर मी काय इथं माझी पूर्ण फॅमिली बघू शकते तुम्ही. ते मांजाचं एक सौंदर्य आहे की हा मांजा घर बसल्या सगळे बनवू शकतात. पण आजकालचा पिरियड असा आहे की लोक नायलॉन मांजा वापरतात, त्याच्याने असे पक्षी वगैरे माणसं वगैरेचे गळे वेळे कापतात. ते खूप असं क्रूर वाटतो. पण आपल्या घरगुती पद्धत साधं सिंपल सेफली आणि जास्त टिकाऊता पण येतं. तर इथं आम्ही असं याला पाणी गरम करून त्याच्यात चरस नावाची पद्धत टाकली जाते. त्या याचा चिकटपणा हा मांजाला लावून त्याच्यावर काच कुटून अजून त्या मांजाला तेज करता येतो आणि तुम्हाला पाहिजे तसा कलर पण करता येतो. तर आता हाच आम्ही मांजा आज हा बनवायला घेतलेला आहे. तर ही पहिली प्रोसेस आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप आम्ही सगळं दाखवत राहू तुम्ही आमच्या ब्लॉग्स मध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे की मांजा कसा बनवायचा आणि कसा बनतो. तर तुम्ही बनवू शकता. तिकडे आपण रोल लावलाय. आणि इथं आपली जो मांजाला जो चिकटपणा आणतो त्याच्यावर काच धरून ठेवतो ते काच आहे. तुम्ही पाहू शकतात अशी या प्रकारे आपण आपला मांजा बनवतोय पारंपरिक पद्धतीने. पिढ्यात चालत आलेली गोष्ट आहे. आणि येवला म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्याच, कारण येवला फक्त पतंगीसाठी फेमस आहे. तर बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, त्या प्रकारे आपण मांजा गुंडाळत चाललो. याला असा राट म्हणतात. हा स्पेशली मांजा गुंडाळ्यासाठी यूज केला जातो. आपला भाऊ बघू शकता. आपल्याला काही एवढं काम दिलेलं नाही, कारण आपला हात थोडासा ढिला आहे कामासाठी. आपण वाढवे कामं जास्त करतो या कामात.